मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य आता चहा घेऊन जीवाच्या रूममध्ये चाललेली असते. पण तिला जरा आता जीवाच्या रूममध्ये जाताना यावेळी टेन्शनच आलेलं असतं की मी जीवाबरोबर असणारे सर्व संबंध तोडून टाकले आहेत आणि मी कसं रूममध्ये जायचं. परंतु मानिनीने सांगितलेलं असतं आणि म्हणूनच ती आता तेथे गेलेली असते. त्यावेळी ती रूमचं दार उघडते आणि आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्याबरोबरच तिला आता तेथे जे आणि के या नावाचे 2 तुकडे झालेले दिसतात. त्याचबरोबर तो हँडमोल्ड जो असतो ना, त्या हँडमोल्डचे सुद्धा तुकडे झालेले दिसतात. आणि तेच पाहून आता तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूपच इमोशनल होते. तिला आता आठवतं की जीवाने सांगितलं होतं लग्नानंतरही आपली ही आठवण अगदी आयुष्यभर आपल्याजवळ असेल. आणि हा जीवाचा शब्द तिला आठवताच तिला खूप वाईट वाटत असतं. ती खूप इमोशनल होते. तिच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण काहीही झालं तरी ते पहिलं प्रेम असतं आणि ते कधीही विसरता येणार नाही असं काव्याच्याही मनात असतं. मग त्यानंतर काव्या आता खूपच उदास होऊन जाते आणि ते के हे अक्षर हातात घेत म्हणते की जीवा आता या टोकापर्यंत जाऊन पोहोचलाय की त्याने हँडमोल तोडलं तर तोडलं आणि लग्नानंतर तो म्हणाला होता ही आठवण कायम आयुष्यभर आपण जपून ठेवू. परंतु त्याने काय केलं, अरे जीवा मी तुला काय समजत होते आणि तू असं म्हणून ती आता एकदमच शांत होते आणि तिला जीवाचा जरा रागच आलेला असतो. तेवढ्यातच जीवा आता बाहेरून आतमध्ये येतो आणि काव्याकडे पाहतच राहतो. तिच्या हातात त्या काही गोष्टी असतात, त्यामुळे आता तो धक्क्यानेच तिच्याकडे पाहून तिला काहीतरी बोलणार असतो. पण काव्या आता त्याच्याकडे पाहण्याचं देखील टाळतेच. मग आता तेथे असणारा ग्लू तो दाखवतो, पण आता काव्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. काव्या ते तेथेच अशी टाकून देते. त्याच्याकडे पाठ करून थोडा वेळ उभी राहते आणि मग तेथे ड्रेसिंग टेबल जवळ जाते तर तिला जीवा आणि नंदिनीचा लग्नाचा फोटो दिसतो. फोटो पाहून अजूनच तिला अगदी कसं तरी होतं. त्या फोटोकडे पाहतच ती चहाचा कप तेथे ठेवते आणि जीवाकडे न पाहता तेथून बाहेर जाते. तेव्हा काव्याला मनातनं खूप दुःख होतं. हे जीवाला आता समजतं, त्यामुळे तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि तो सुद्धा काव्याच्या बाबतीत आता थोडा इमोशनल व्हायला लागलेला असतो. त्याला आता काय करावं हे सुद्धा सुचत नसतं. एकीकडे काव्या, दुसरीकडे नंदिनी. आता कुणाला नक्की सावरावं, कुणाला नक्की सांभाळावं हे त्याला कळतच नसतं. तर दुसरीकडे मानिनी आता आपल्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर आता विक्रमने चेस खेळून तसंच तिथे सगळे ठेवलेलं असतं आणि खूप पसारा घातलेला असतो. तेव्हा ती म्हणते हे विक्रमसुद्धा ना असे करत असतात, सगळीकडे पसारा घालतात. तेवढ्यातच आता पार्थ हा समोरून येत असतो आणि त्याची ऑनलाईन मीटिंग सुरू असते. तो आता तेथे मीटिंगवर आपलं प्रेझेंटेशन देत असतो. पण त्याने आता घरची असणारी कॅज्युअल पॅन्ट घातलेली असते, बरोबर शर्ट आणि कोटसुद्धा वर त्याने घातलेला असतो आणि त्यामुळेच आता मानिनी त्याच्याकडे पाहत राहते आणि विचारते काय रे पार्थ, काय चाललंय काय तुझं. मग तो म्हणतो काही नाही अगं, मीटिंग चालली होती ना म्हणून. तेव्हा आता ती म्हणते पण हे काय, खाली पॅन्ट वेगळी वर कोट शर्ट वेगळा. तेव्हा पार्थ आता हसतो आणि म्हणतो आई याला तर जुगाड म्हणतात, जुगाड. अगं तिथे काव्य अभ्यास करतायत ना, मग रूममध्ये त्यांना डिस्टर्ब होतो म्हणून म्हटलं की आपलं बाहेरच जावं. त्यानंतर हा जुगाड कशासाठी केला असं मानिनी विचारते. तेव्हा तो म्हणतो आई अगं सकाळी मी खूप उशिरा उठलो, मग म्हटलं मीटिंगला जाता येणार नाही, म्हटलं की ऑनलाईनच मीटिंग अटेंड करावी. मग आता मानिनी हसते आणि म्हणते हे जे तुमचे ऑनलाईन मीटिंगचे बहाणे असतात किंवा हे जे काही तुम्ही वर्क फ्रॉम करताय ना, हे सगळ्या लोकांना ना असं वेडं बनवतं, वेडं. तेव्हा तो म्हणतो वर्क फ्रॉम होम वगैरे काही नाही, हा मी वर्क फ्रॉम करणारे हायली पेड लेबर आहोत, बाकी काही नाही. त्यावेळी मानिनी म्हणते विसरलास का, तू बॉस आहे बॉस. तेव्हा तो म्हणतो बॉस मी नाही, बॉस तर आहेत बाबा, कारण असे मस्तपैकी आवरून ऑफिसमध्ये जातात, धडाधड आपले असे मीटिंग करतात आणि अगदी स्टाईलमध्येच ऑफिसमधून घरी येतात आणि येताना ना नेहमी आमच्या आईसाठी गजरा आणतात. असं म्हणून पार्थ मानिनीला धक्का मारतो आणि तिला लाजवतच म्हणतो गजरा आणतात ना. तेव्हा ती आता लाजते आणि म्हणते गप्प बस रे. तेव्हा आता मानिनी विचारते मला एक सांग पार्थ, अरे जेव्हा हे गजरा घेऊन येतात तेव्हा हे काही पब्लिसिटी करत फिरतात का, सर्वांना सांगत असतात का रे मी माझ्या बायकोसाठी गजरा घेऊन आलोय म्हणून. मग आता पार्थ म्हणतो ते नाही माहीत मला,
पण बाबा हे जे तुझ्यासाठी करतात ना आई, त्याचं कौतुक मात्र भरपूर आहे हा मला. तेव्हा मानिनी सांगते, कौतुक तर असायलाच हवं, पण तू बाबांकडनं काही शिकतोस की नाही? नक्की काव्या काय म्हणतीये काय? सध्या अगदी फॉर्मात आहे, अगदी अभ्यास वगैरे जोरात जोरात, असं मानिनी त्याला डिवचत असते. त्यावेळी पार्थसुद्धा हसल्यावारी सगळं नेतो आणि म्हणतो, जोरात म्हणजे हा अभ्यासाची स्टाईल बघ तू, किती मन लावून अभ्यास करतात त्या. मग मानिनी हसते आणि म्हणते, होणारे बदल दिसतायत मला, पण तू तिच्याशी बोलला का काही? तेव्हा आता पार्थ हसतो आणि विचारतो, आई मी बोलून काही बदलणार आहे का? तू सुद्धा काय बोलतेस मला माहित नाही, पण कालपासून त्यांच्यामध्ये ना खूप बदल झालाय. अचानक अशा जोरात अभ्यासाला लागल्यात. तुला गंमत सांगतो आता आई, अगं काल मी राशीत वाचलं होतं की सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडतील, पण काल रात्रीपासूनच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडायला लागल्यात की. अरे वा, असं मानिनी म्हणते. दोघेही आता खुश असतात. तर पार्थ थोडा शांत होतो. मग म्हणतो की आई, सर्वांना असं वाटत असेल काव्य लहरी आहे, उथळ आहे, पण मनात आलं नाही तर त्या काहीही करू शकतात. आणि हे आजकाल माझ्या लक्षात यायला लागले, कारण त्यांनी जी वाढ धरली आहे ना, त्या कधीच म्हणजे कधीच चुकू शकत नाही. आता त्या मागे कधीच फिरू शकत नाही. आपल्याला एक नवीन काव्य दिसतीये आता. मग आता मानिनी म्हणते, हो तिच्यातलं नाविन्य दिसतंय मला. फार्म हाऊसवर जाताना एकदम उत्साहात आणि आनंदात गेली, पण परतली ना तेव्हा मात्र अगदी शांतच झाली. अचानकच वटपौर्णिमेची पूजा करायला तयार झाली आणि आता अगदी कालपासनं अभ्यासालाच लागलीये. तेव्हा पार्थ आता विचारतो, आई नेमकं म्हणायचंय काय ग तुला? त्यानंतर आता नक्की आई म्हणायचंय काय तुला, असं आता पार्थ विचारतो. तेव्हा ती म्हणते की हे बघ बाळा, कसं असतं ना, हे बघ ती फार्म हाऊसवरून आली खरं, परंतु तिच्यामध्ये खूप बदल झाला आणि हे आपल्या सर्वांना स्पष्टपणे दिसतंय. अचानक तिचं शांत होणं आणि अभ्यास अगदी जोर लावून करणं जरा मला वेगळंच काहीतरी वाटतं. येणाऱ्या खूप मोठ्या वादळाची ही चाहूल दिसतीये. मग आता मानिनी एकदमच शांत होऊन जाते. तेव्हा पार्थ तिला भानावर आणतो आणि विचारतो, आई तू हे काय बोलतीयस? तेव्हा ती म्हणते, काही नाही रे बाळा, मला असं वाटलं ना म्हणून मी बोलले, बाकी काही नाही. पण सॉरी मला असं काही होईल असं वाटतच नाही, डोंट वरी. तेव्हा आता पार्थ म्हणतो, तू निश्चिंत राहा आई, कारण आपल्या सर्वांना काळजी वाटेल असं त्या काही म्हणजे काहीही वागणार नाहीत, कारण माझा त्यांच्यावर ना पूर्णपणे विश्वास आहे. असं म्हणून तो आता तेथून जातो. त्यावेळी मानिनी मात्र अजूनही विचारात असते, कारण काव्यावर काहीही झालं तरी मानिनी पटकन काही विश्वास ठेवणार नसते. दुसरीकडे नंदिनी मात्र आता फोनवर बोलत असते की ऐक ना, त्यांना चहा सरबत वगैरे विचार आणि मी येते थोड्या वेळात. असं म्हणून ती आता जीवाकडे पाहते, तर जीवा अगदी शांतपणे तिच्यासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा नंदिनी त्याला इग्नोर करते आणि फोन ठेवते. ती आता बाजूला जायला निघते. तेव्हा जीवा हळूच विचारतो, कुठे बाहेर चालली आहेस का तू? तेव्हा ती फक्त हो असं उत्तर देत पुन्हा एकदा त्याच्याकडे पाठ करते आणि आपली पर्स घेऊन जेव्हा जायला निघते तेव्हा पुन्हा एकदा जीवा तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. मग आता तो विचारतो, काय झालंय नंदिनी? अगं कालपासनं तू मला इग्नोर करतेयस आणि माझ्याशी अजिबात बोलत सुद्धा नाहीयेस. अगं बोल ना नंदिनी काहीतरी प्लीज, अशी तो आता तिला रिक्वेस्ट करतो. आणि तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोलून टाक ग प्लीज, मोकळी हो तू. आणि अजूनही तू राग धरलायस का मनात? तेव्हा आता नंदिनी ही काही न बोलता तेथून जायला निघते. तेव्हा जीवा पुन्हा एकदा तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि विचारतो, अगं सांग ना नंदिनी, नक्की काय झालंय तुला? तू सांग प्रॉब्लेम काय आहे नक्की. मी तुझा तो प्रॉब्लेम ऐकून घेतो आणि मग नंतर तुला विचारणार सुद्धा नाही, तर तुझ्यावर चिडणार सुद्धा नाही आणि ओरडणार सुद्धा नाही. पण प्लीज अशी शांत राहू नकोस ना. अगं तुझ्या मनात जे काही आहे ते प्लीज बोल ना, असं सतत तो आता म्हणत असतो. तर नंदिनीला अजूनच राग येतो. ती आता रागातच विचारते, डिवोर्स हवाय तुम्हाला? तेव्हा नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला तर धक्काच बसतो आणि तो अगदी धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो. मग आता तो काहीच बोलत नाही. हे पाहून नंदिनी पुन्हा विचारते, अहो डिवोर्स हवाय का तुम्हाला माझ्यापासनं? तेव्हा जीवा मात्र आता काहीच बोलत नाही. तो एकदम अगदी शॉक झालेला असतो. दुसरीकडे आता पार्थ हा रूममध्ये येतो आणि इकडे तिकडे काव्याला शोधतो, पण काव्या तेथे कुठेच नसते. मग आता तोच मनाशी म्हणतो की अभ्यास करून करून थकल्यात वाटतं. त्यानंतर तो कोट ठेवण्यासाठी आता तेथे कपाटाजवळ जातो आणि मग त्याला समजतं काव्याची कपडे तर यामध्ये नाही आहेत. मग आता काव्याचे कपडे गेलेत कुठे हा तो विचार करतो आणि त्यानंतर खालच्या रॅकमध्ये पाहतो तर तिथे त्याची बॅगसुद्धा नसते. पार्थ आता पूर्ण रूममध्ये काव्याचं सामान कुठे आहे हे पाहतो, पण त्याला कुठेच दिसत नाही. त्यामुळे तो अजूनच घाबरतो आणि लगेचच हॉलमध्ये जातो. दुसरीकडे नंदिनीने जीवाला प्रश्न केलेला असतो की तुम्हाला डिवोर्स हवाय का? मग आता तो म्हणतो, 1 मिनिट असं का विचारतीये? तेव्हा ती म्हणते, अहो बोला ना जीवा,
मला ना फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय. मी लगेचच तुम्हाला 1 मिनिटात डिवोर्स देईल. मग आता जीवा एकही शब्द बोलत नाही. हे पाहून नंदिनी म्हणते, आपण घेतलेल्या सप्तपदींची आणि आपण एकमेकांना दिलेल्या वचनांची, आपण 1 महिना केलेल्या संसाराची तुम्हाला शपथ आहे. शपथ आहे तुम्हाला. सांगा तुम्ही लवकर, तुम्हाला डिवोर्स हवाय का? मग आता जीवा म्हणतो, हे तू काय बोलतीयेस? तेव्हा ती म्हणते, मी काही पण बोलत नाहीये. मी खूप विचार करून या कन्क्लुजनपर्यंत पोहोचली आहे की फक्त त्या मुलीला विसरता यावं ना, म्हणूनच तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलं. आणि वस्तुस्थिती हीच आहे जीवा. आपल्या दोघांच्या लग्नाचा पाया ढासळतोय जीवा. असंच असेल तर आपण एकत्र का राहायचं? संसार तरी का करायचं? तुम्हाला ना फक्त माझी कंपनी आवडते, परंतु माझ्याबरोबर संसार करताना तुम्हाला काडी मात्राचाही इंटरेस्ट नाहीये, हे मला दिसतंय स्पष्टपणे. मला भेटलात ना अगदी त्या दिवसापासून आणि दीपकच्या तावडीतून मला सोडवलं लग्न मंडपापर्यंत घेऊन जाणारा जीवाना हा खूप वेगळा होता. आणि आय एम शुअर तुमचं ब्रेकअप त्या लग्न मंडपात नक्कीच झालंच नसणार हो ना, असं ती आता जीवाला विचारते. मग जीवा काहीच बोलत नाही. त्याला धक्क्यावर धक्के बसत असतात. मग नंदिनी विचारते, अहो तुमचं ब्रेकअप या अगोदरच कधीतरी झालं असेल, तरीही तुम्ही हसत खेळत होतात. पण जसं तुमचं माझ्याबरोबर लग्न झालंय तेव्हापासनं मी एकदाही तुम्हाला असं हसताना नाही पाहिलं जीवा. कारण लग्न झाल्यापासनं मला एकदाही असं वाटलं नाही की तुम्ही या नात्यामध्ये खूप सुखी आहात. ते असं का जीवा, असं का? असा ती आता त्यालाच जाब विचारते. अहो बोला की, तुम्हाला पश्चाताप होतोय का माझ्याशी लग्न करून, की बायको म्हणून मी योग्य नाहीये तुमच्यासाठी? तेव्हा आता जीवा खूप विचार करतो आणि म्हणतो, नंदिनी हे काय बोलतीयस काय तू? तेव्हा आता काय प्रॉब्लेम काय आहे जीवा मग तुमचा या नात्यात? त्यावेळी आता ती मुलगी तुमचा पिच्छा सोडत नाहीये का, असं नंदिनी विचारते. अहो तसं असेल ना ते तरी सांगा, म्हणजे मी बोलीन ना त्या मुलीशी. हवं तर तुम्ही नाव नका सांगू, मी फोनवर बोलीन तिच्याशी. पण तिने तुमचा पिच्छा पुरवणं तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर मी मात्र मोकळं करेन तुम्हाला. आता नंदिनीने खूपच टोकाची भाषा बोलल्यामुळे इकडे जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि तो नंदिनीकडे पाहतच राहतो. कारण त्याला आता नंदिनी हवी असते. नंदिनी बरोबर तो थोडा का होईना आता इमोशनल टच झालेला असतो आणि तिच्याबद्दल थोड्या का होईना त्याच्या मनामध्ये फिलिंग्स आलेल्या असतात. कारण नंदिनी एक बायको म्हणून खूप चांगली आहे हे त्याला समजतं. त्यानंतर नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की मीच म्हणत असते नेहमी 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायला हवं, कारण ते दोघेही एकमेकांना पूर्ण करतात. मला सांगा आता जीवा, तिच्यासोबत तुम्हाला पूर्ण वाटेल का? अरे मी इतरांचे संसार मार्गी लावू शकते तर माझ्या नवऱ्याचं आयुष्य सुद्धा मी मार्गी लावू शकतेच ना. फक्त एकदाच सांगा की हो नंदिनी, दे मला डिवोर्स. मी तुम्हाला या लग्नातून, या बंधनातून, या संसारातून पूर्णपणे मुक्त करेन. मी माझ्या स्वतःच्या हाताने तुमच्या डोक्यावर अक्षता टाकीन, तुमच्या त्या मिस केच्या डोक्यावर सुद्धा. फक्त एकदाच आणि प्रामाणिकपणे मला मनापासून सांगा, हवाय का तुम्हाला डिवोर्स माझ्यापासनं? जीवा एकदमच सुन्न झालेला असतो, कारण नंदिनीने असं काही विचारलेलं असतं जीवा त्याचं उत्तरच देऊ शकत नसतो. तेव्हा ती सतत म्हणत असते की जीवा हो बोला की, अहो बोला की, हवाय का तुम्हाला डिवोर्स? अहो द्या ना उत्तर प्लीज जीवा. तुम्हाला आता तोडलेलं जोडायचं आहे की जुळलेल्या गाठी या सोडायच्या आहेत? तर आता नंदिनीच्या या प्रश्नावर जीवा खूप म्हणजे खूपच कन्फ्यूज असतो. त्याला काहीही सुचत नसतं. तेवढ्यातच मानिनीचा आवाज येतो, अगं नंदिनी इकडे ये पटकन. तेव्हा जीवाचं उत्तर ऐकण्यासाठी अजूनही नंदिनी तेथेच थांबते. पण आता मानिनी सततच आवाज देते. ती जरा घाबरलेली असते. त्यामुळे जीवा आणि नंदिनी दोघेही अर्धवट बोलणं सोडून आता हॉलमध्ये जायला निघतात. इकडे मानिनी खूप वैतागलेली असते आणि म्हणते की आता रोज ना रोज या घरामध्ये तमाशा घालायलाच हवा का? काही नवीन काहीतरी घडायला हवंच का या घरामध्ये? तेव्हा पार्थ हा अनिशाला कॉल करतो आणि विचारतो काव्य आहेत का तिथे? पण अनिशाकडूनही समजतं नाही आहे आणि क्लासला सुद्धा सुट्टी आहे म्हटल्यानंतर नक्की कुठे गेले असतील त्या, असं तो अनिशाला विचारत असतो. मग आता फोनवर बोलत बोलत तो जरा बाजूला जातो. तेवढ्यातच नंदिनी आणि जीवा तेथे येतात आणि विचारतात काय झालं. मग मानिनी म्हणते, अगं बघ ना, काव्या कुठेही नाही आहे, इथे कुठेही ती दिसत नाही आहे. घरातील सगळे कपडे वगैरे सुद्धा घेऊन गेली आणि बॅगसुद्धा. हे ऐकून नंदिनीला आणि जीवाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ते दोघेही खूपच घाबरतात. मग आता नंदिनी म्हणते, आई तुम्ही जरा शांत व्हा, मी लगेचच तिला कॉल करते आणि विचारते कुठे आहे. आता ना चांगली सुनावते तिला मी फोन करून. मग आता ती लगेचच काव्याला फोन करत असते. पण आता तिचा फोनसुद्धा आता स्विच ऑफ येत असतो. तर आता पार्थसुद्धा तिला कॉल करतो. तरीही
तिचा फोन हा स्विच ऑफच लागत असतो। त्यावेळी जीवा आता लोकेशन पाहत असतो की नक्की काव्या कुठे आहे, पण आता काव्याने त्याचा नंबरही ब्लॉक करून टाकल्यामुळे त्याला काही लोकेशन दिसत नाही। तोही आता जरा घाबरतोच की कुठे गेली असेल ही काव्या अचानक। मग त्यानंतर आता नंदिनी म्हणते, आई आता कुठे गेली असेल हो ही, येईल ती, नका टेन्शन घेऊ। तिचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे पटकन कळत नाहीये। मग मानिनी म्हणते, तिच्यापर्यंत आपण पोहोचू नये ना याची पुरेपूर तिने सोय सुद्धा करून ठेवली आहे अगं नंदिनी। मग नंदिनीला आता खूपच घाबरल्यासारखं होतं। पार्थ सुद्धा खूपच काळजीमध्ये असतो। तर आता अरे दादा, अरे आई, ती येईल घरी, तुम्ही नका टेन्शन घेऊ। आता 24 तास उलटून गेल्यासारखं तुम्ही का उगीच बोलताय, हेच कुठेतरी असेल, नका एवढी काळजी करू, असं जीवा जेव्हा म्हणतो तेव्हा आता पार्थ विचारतो, काय रे जीवा, तू 24 तास उलटून गेल्यासारखं म्हणजे पोलिसांसारखं का बोलतोय? मग आता पुढे तो सांगू लागतो, अरे गेले 2 तास झाले त्या मिसिंग आहेत आणि त्यांच्या बॅग सुद्धा घेऊन गेल्या आहेत त्या, मग काळजी वाटणार नाही का? तेव्हा नंदिनीला समजतं म्हणजे काव्याला तर 2 तास होऊन गेले आहे घरातून जाऊन। ती विचारते, म्हणजे काव्या 2 तासांपासून नाहीये घरात? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ना, घरातच नाही आहेत त्या, आणि मी वॉचमॅनला सुद्धा फोन केला होता, 2 तासांपूर्वीच त्या घरातून निघाल्या होत्या असं त्या काकांनी सांगितलं मला। तेव्हा नंदिनी आणि जीवाला खूप मोठा धक्का बसतो की काव्या नक्की आता कुठे गेली असेल। मानिनी तर आता खूप टेन्शनमध्ये असते, कारण काव्याचं असं अचानक घर सोडून जाणं म्हणजे तिला काही पटत नसते। पुढे आता पार्थ सांगतो, मी अनिशाला सुद्धा कॉल केला होता, ते सुद्धा नाही येत त्या। मग आता जीवा अजूनच घाबरतो, नंदिनी सुद्धा टेन्शनमध्ये येते। मग मानिनी रागातच विचारते, काय रे, काय करत असताना तुम्ही मुलं, मला कळतच नाही। अगोदर जीवाचा हा पराक्रम झाला आणि आता काव्याने केलाय। मला सांग नंदिनी, आता कुठे शोधायचं आपण काव्याला? कारण सांगून जावं तर ते जमतच नाही तिला कधी, आणि फोन कसले बंद करता रे तुम्ही सगळे, इथे काळजी वाटते ना माणसाला, असं रागातच ती आता भडकते। मग जीवा म्हणतो, आई प्लीज ग, तू शांत हो ना जरा, अगं पावसाचे दिवस आहेत, कदाचित फोनमध्ये पाणी जाऊन तो बंद झाला असेल, किंवा कदाचित शॉपिंगला गेली असेल। तेव्हा मानिनी रागातच विचारते, काय शॉपिंगला? स्वतःची बॅग, स्वतःचे कपडे घेऊन शॉपिंगला जातात का बायका? मग आता पार्थलाच टेन्शन येतं आणि तो म्हणतो, आई तुझी मनस्थिती कळतीये, तू स्वतःला नको ना त्रास करून घेऊ, माणसाला त्रास व्हायचा तो होतोच। अरे पार्थ, तुला समजतं का, काव्या गायब आहे। मग आता पुढे ती म्हणू लागते, मी तुला म्हणाले होते ना पार्थ, एक दिवस काव्या सुधारली आहे, यात आपण आनंद अजिबात मानायचा नाही म्हणून। आता शोधायचं तरी कुठे हिला, असं आता सर्वांनाच विचारते। तर नंदिनी पुन्हा सारखी सारखी काव्याला कॉल करत असते। तर जीवा आता एकदमच शांत होतो, कारण त्याला कळतच नसतं की काव्या अचानक गेली कुठे। तिने ते हँड मोडलेलं पाहिलं होतं, त्याच रागाच्या भरात कुठे गेली की काय। दुसरीकडे आता शारदा ही घरात असते, दाराची बेल वाजते म्हणून ती दार उघडते, समोर काव्या उभी असते। काव्या आपली बॅग वगैरे घेऊन आलेली असते। तेव्हा काव्या, अगं तू आलीस, अशी अचानक आलीस बाळा, असं शारदा विचारते। तेव्हा काव्या काही न बोलता इकडे तिकडे पाहत फक्त शारदाला एकदा घट्ट मिठी मारते आणि एकदमच शांत झालेली असते। तेव्हा शारदा विचारते, बाळा काय ग, काय झालं काय तुला? अगं एकदम येऊन अशी बिलगलीस, आईची इतकी आठवण आली का? पण बरं झालं तू आलीस, कारण आरू सुद्धा ट्रेकला गेलीये, मला खूप एकटं एकटं वाटत होतं, मला बोर सुद्धा होत होतं, ये बरं, असं म्हणून ती आता काव्याच्या हातात भली मोठी बॅग पाहते। तेव्हा तू सुटकेस घेऊन आली आहेस का, असं आता शारदा विचारते। तेव्हा आता काव्या म्हणते, हो गाई, तू आल्या आल्या किती प्रश्न विचारतेस ना, मलाही कळत नाही, आपल्या घराची आठवण आली आणि म्हणूनच मी आले। मग आता शारदा हसते आणि म्हणते, कमाल आहे हा, आज नंदिनीला सुद्धा आठवण आली होती आपल्या घराची, तेव्हा तुम्ही दोघी सोबत का नाही आल्यात, असं आता शारदा सारखी विचारते। तेव्हा काव्या सांगते, आई अगं ते शक्य नाही आता, कारण नंदिनी ताई इथे आली तर जीवाचं काय होईल? मग आता शारदा विचारते, जीवाचं काय होईल म्हणजे? काव्या काय झाले अगं, सांग ना, सगळं काही ठीक तर आहे ना बाळा? हे बघ, हे आपलंच घर आहे, इथे अजिबातच कळवून येण्याची गरज नाहीये, पण तू सासरी सांगून आली आहेस ना, असं जेव्हा ती विचारते तेव्हा काव्य म्हणते, आई ती काही शाळा आहे का ग, आणि मी सुद्धा स्टुडंट आहे का, आणि मुळात माझ्याच घरी यायला अशी कुणाला सांगून आणि परवानगी घेऊन येण्याची काय गरज आहे? ते दरवेळी तू अशी का उत्तर देत असते काव्या, असं शारदा विचारते। आणि मी आईकडे जातीये इतकं सांगायला सुद्धा जड जाते का, असं विचारते। मग आता काव्या एकदमच शांत होते आणि म्हणते, मी पार्थला सांगितलंय, ते सांगतील घरातील सर्वांना। तेव्हा शारदा विचारते, तू मानिनी ताईंना नाही सांगितलंस का? अगं तू ना त्यांना सांगून यायला हवं होतंस, अगं सासू आहे बाळा शेवटी ती तुझी, तू आता त्यांचाच मान ठेवायला हवा, आणि त्या चिडल्या म्हणजे?
तेव्हा काव्या सांगते की नाही नाही, त्या कशाला चिडतील, आणि मानिनी काकूना या खूप चिल आहेत आई, त्या नाही चिडणार, त्या घेतील मला समजून, असं म्हणून काव्या उत्तर देण्याचा आता खूप टाळत असते. ते पाहून आता शारदाला भलतंच टेन्शन येतं, कारण काव्य कुणालाही न सांगता तिथून घर सोडलेलं असतं. दुसरीकडे मानिनीचा आता राग अनावर झालेला असतो. ती खूपच चिडते आणि म्हणते का पण मी काव्याला दरवेळी का समजून घ्यायचंय, तूच सांग ना पार्थ आता, कारण या घरातली मोठी सून तर ती अजून व्हायचीच आहे, पण एका गोष्टीची सुद्धा अजून समज नाही या मुलीला. तेव्हा जीवा, नंदिनी आणि पार्थला आता खूप टेन्शन येतं, कारण मानिनी आता भयंकरच चिडलेली असते. तेव्हा पार्थ आणि जीवा समजवण्याचा प्रयत्न करतात, आई तू जरा शांत राहा ग, येतील त्या घरी. मग आता मानिनी खूप रागात विचारते, काय रे, अजूनही तुला तिचीच बाजू घ्यायची आहे का? घे हां, तू तिचीच बाजू घे. तुम्हाला सगळ्यांना मी फक्त चिडचिड करताना अशी दिसत असते, पण मला ना खरंच काळजी वाटते तिची, कारण काव्य ना खूप भडक डोक्याची आहे, कधीही काय करू शकते ना याचा अंदाजसुद्धा लागणार नाही. काव्याच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही, कारण काव्य काहीही विचार न करता काहीसुद्धा पाऊल उचलत असते, आणि हे आपण कित्येकदा पाहिलंय. तिचा स्वभाव ना खूप लहरी आहे. मग पुढे आता सगळेच जण टेन्शनमध्ये आलेले असतात, कुणाला काय करावं हे सुचत नसतं. तेव्हा मानिनी सांगते की 2 तास झाले ही मुलगी गायब आहे, कुणाला न सांगता घराबाहेर पडली आहे, बॅग घेऊन गेली आहे, क्लासला सुद्धा सुट्टी आहे, आपण कुठे शोधायचं सांग बरं तिला. आणि मग त्यानंतर ती विचारते, बाबांनो तुमचं कुणाचं भांडण झालंय का तिच्याशी, तसं असेल तर मला सांगा. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी नंदिनीला विचारते, काय ग मला सांग, आता तू असं न सांगता घर सोडून जाशील का? मग आता नंदिनी विचार करते आणि जीवाकडे पाहत म्हणते की मी जाताना नीट सांगून आणि विचारूनच जाणार. तर आता दुसरीकडे जीवा विचारतो, पार्थ दादा तू चिडला नाहीस ना तिच्यावर? तेव्हा चिडायचंय काय तिच्यावर? एखाद्या माणसाबद्दल जर फिलिंग्स वाटायला लागल्या ना तर त्याच्यावर चिडणं सोडच, अरे रुसणं सुद्धा दूर असतं. त्यानंतर आता काव्याचा फोन मानिनीला येतो. तेव्हा मानिनी रागातच विचारते, काय ग तू समोरच्याला न सांगता निघून गेलीस, इतकंही गृहीत धरूनही समोरच्याला समजलं काव्या, आता परत येणार आहेस की नाहीच, असं रागातच जेव्हा ती विचारते तेव्हा आता नंदिनीला धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.